नमस्कार. आपण पहिल्या सत्रात न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि न्यू मार्केट ॲडिशन ह्या दोन गोष्टी बघितल्या. आज आपण स्ट्रॅटेजिक प्रॉडक्ट डेव्हलपमेंटद्वारे टॉप लाईन रेव्हेन्यू 10x कसा वाढवता येईल आणि हा माइलस्टोन इनोव्हेशन, कस्टमर सेंट्रिक डिझाईन आणि कस्टमर रिस्पॉन्स कसा असतो हे पुढील प्रेझेंटेशनमध्ये आपण बघणार आहोत. आपल्या यशाचा गाभा हा कस्टमरच्या गरजा समजून त्यावर आपले लक्ष केंद्रित करणे हा आहे. मार्केट रिसर्चमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आणि ग्राहकांच्या फीडबॅकचा फायदा घेऊन आपल्या कॉम्पिटिटर्सचे दुर्लक्षित केलेले अंतर आणि संधी ओळखण्यात सक्षम झालो आहोत. या दृष्टिकोनातून आपली प्रॉडक्ट विशिष्ट मागण्या पूर्ण करण्यासाठी तयार करण्यास सक्षम केले पाहिजेत. शिवाय कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आणि चपळतेसाठी आपली वचनबद्धता महत्त्वपूर्ण आहे. आपण एक पुनरावृत्ती विकास प्रक्रिया स्वीकारली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला बदलांशी झटपट जुळवून घेता येईल. या चपळतेने आपणास आघाडीवर ठेवले आहे, ज्यामुळे आपल्याला सातत्याने अपेक्षेपेक्षा जास्त प्रॉडक्ट लॉन्च करता येतात. सहकार्यानेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्रॉस फंक्शनल टीमवर्क संस्कृती वाढवून आपण आपल्या R&D, सेल्स अँड मार्केटिंग टीमवर्कचा उपयोग केला पाहिजे. या सिनर्जीने आपल्या इनोव्हेशन पाईपलाईन्सला गती मिळते आणि नवीन उच्च गुणवत्तेची उत्पादने पूर्वीपेक्षा अधिक वेगाने बाजारात आणण्यास मदत होते. शेवटी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आणि इन्व्हेस्टमेंट इन न्यू टेक्नॉलॉजीमुळे आपल्या क्षमता वाढविता येतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन आपला प्रॉडक्ट पोर्टफोलिओ वाढवण्यास मदत होते आणि सेल्स ग्रोथ होण्यास मदत होते. आपण 10x टॉप लाईन ग्रोथ, कस्टमर सेंट्रिक प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हेच असते हे आपण पुढील प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. विभा कॉर्पोरेशन आपल्याला ह्याविषयी काही प्रेझेंटेशन करणार आहोत. विभा कॉर्पोरेशन. नमस्कार मंडळी, माझं नाव निलेश नवनाथ गजाखोश. मी असिस्टंट मॅनेजर आहे विभा कॉर्पोरेशन, नाशिक, अंबड MIDC. मी पहिल्यांदा आमच्या प्रेझेंटेशनचा जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल सांगतो. आमचा जो टॉपिक आहे तो सेल्स ग्रोथ थ्रू न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा आहे. त्याआधी मी तुम्हाला आमच्या कंपनीची छोटीशी माहिती देतो. आमची कंपनी जी आहे ती बेसिकली स्विचगेअर मॅन्युफॅक्चरर आहोत आम्ही, आणि आमचं प्रेझेन्स जे आहे ती ऑल ओव्हर इंडिया आहे आणि आम्ही ह्यूज नंबर ऑफ पॅनल्स वगैरे सप्लाय केलेले आहेत ऑल ओव्हर इंडिया. त्याचबरोबर आमच्या कंपनीची जी स्थापना झालेली आहे ती 2003 साली झालेली आहे आणि आम्ही आमच्या बिझनेसची जी सुरुवात आहे ती सब वेंडर फॉर ABB इंडिया लिमिटेड साठी केलेली आहे. आणि त्यानंतर आमचं 2006 साली ABB सिस्टम हाऊस म्हणून कोलॅबोरेशन झालं ABB सोबत. आणि त्यानंतर आम्ही 2012 साली 33 kV आणि 11 kV VCB स्विचबोर्ड डेव्हलप केला आणि मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केली. तुम्हाला जो राईट हँड साईडला दिसतोय तो 33 kV VCB स्विचबोर्ड आहे, जो की 33 kVच्या ट्रान्सफॉर्मर आणि फीडर लाईनसाठी प्रोटेक्शनसाठी यूजमध्ये येतो. आणि जो बॉटम लाईनला दिसतोय तो 11 kVचा VCB स्विचबोर्ड आहे, जो की 11 kVच्या ट्रान्सफॉर्मर, मोटर्स, कॅपॅसिटर बँक्स आणि फीडर प्रोटेक्शनसाठी यूजमध्ये येतो. आणि असे आम्ही बरेचसे प्रोडक्ट्स ऑल ओव्हर इंडिया आणि महाराष्ट्र सप्लाय केलेले आहेत सर. त्याचबरोबर हे सगळं करत असताना सेल्स ग्रोथ ही का गरजेची आहे हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर विदाऊट सेल्स ग्रोथ आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण आणि ॲज कन्सिडरिंग कंपनी आपण विदाऊट सेल्स ग्रो करू शकत नाही, स्वतःला पण आणि कंपनीला पण. आणि जसं की कंपनी ग्रो झाली तरच कंपनीमधले एम्प्लॉईज आणि वर्कर स्टाफ्स वगैरे ग्रो करू शकतात. तर ग्रोथ ही का गरजेची आहे, तर ग्रोथ ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती 1 आणि 2 दिवसामध्ये नाही होऊ शकत. त्याच्यासाठी बराचसा टाईम स्पॅन द्यावा लागतो, एफर्ट्स पण असावे लागतात आणि कंटिन्युएशन्स पण असावं लागतात. जर आपण वेळेवर ग्रोथ हाईकसाठी जर आपण प्रिकॉशन्स घेतले नाहीत किंवा करेक्टिव्ह ॲक्शन्स नाही घेतले तर त्याचे काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात ते मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दाखवतो. जसं की आपण पाहू शकताय, जर आपली ग्रोथ कमी असेल तर प्रॉफिट ऑफ मार्जिन जो आहे बिझनेसमधला तो कमी होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज आहेत किंवा वर्कर आहेत त्यांचा उत्साह किंवा त्यांचं मनोबल खालवू शकतं जर आपल्या कंपनीची ग्रोथ नसेल तर. त्याचबरोबर आपली कंपनी जी आहे ती ऑलवेज सर्वायवल मोडमध्ये असू शकते. त्याच्यामुळे आपल्याला नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किंवा नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसाठी पुढे जाता येत नाही, कारण की आपल्या कंपनीमध्ये तेवढा कॅश फ्लो नसतो आणि आपला टर्नओव्हरही नसतो ग्रोथ कमी झाल्यामुळे. आणि त्याचबरोबर आपण जर याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन्स घेतल्या नाहीत तर आपला एक दिवस असं पण होऊ शकतो की आपण जो बिझनेस स्टार्ट केला आहे
किंवा जी आपली कंपनी आहे ती बंद पण करावी लागू शकते जर आपलं ग्रोथ नसेल तर. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा आपल्या बिझनेसवर किंवा आपल्या कंपनीवर परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, ते की पुढच्या स्लाईडमध्ये दाखवतोय मी. आम्हाला TLC कडून बरीचशी मदत झाली, जसं की न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट करून ग्रोथ कशी केली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काही स्ट्रॅटर्जीज वापरल्या. जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय हाऊ टू फाइंड न्यू मार्केट्स. तर आम्ही न्यू मार्केट फाइंड करण्यासाठी आमच्या टार्गेटेड ऑर्डरसाठी आम्ही कस्टमर व्हिजिट वाढवल्या. त्याच्यानंतर आम्ही नंबर ऑफ एक्झिबिशन कंडक्ट करतोय आणि आमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतोय आणि आमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये इस्टॅब्लिशमेंट करतोय. त्याचबरोबर आम्ही न्यू प्रोडक्टसुद्धा डेव्हलप केले आणि हे दोन काम करण्यासाठी आम्हाला आमचं सेल्स अँड मार्केटिंग टीम आणि डिझाईन टीम बऱ्यापैकी स्ट्रेंथ करावं लागलं. तर त्याच्यासाठी पण आम्ही बरंचसं काम केलं आहे आणि आम्ही ते ऑलरेडी करून घेतलेलं आहे. आणि आता इथून पुढचं स्टेशन जे आहे स्ट्रॅटर्जीवर ते माझे कलिग विशाल सर अटेंड करतील. थँक्यू. नमस्कार, मी विशाल बेलदार. मी विभा कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ टेक्निकल मॅनेजर म्हणून काम करतो. विभा कॉर्पोरेशनचं बेसिक प्रॉडक्ट जे आहे ते 11 kV आणि 33 kV पॅनल्स आहेत, जसं निलेशने तुम्हाला सांगितलं. TCL थ्रू आम्ही जे लर्निंग केलं आहे त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज आम्ही यूज केल्या आमच्या बिझनेसमध्ये. बेसिकली आम्ही आमचे गोल सेट केले, नवीन मार्केट डेव्हलप केलं, काही आमचे चॅनल पार्टनर डेव्हलप केले आणि एक टीम बनवली की जी नवीन प्रॉडक्टला स्ट्रेंथन करू शकेल. त्याच्यासाठी एक व्हिजन होतं जे TLCने आम्हाला प्रोव्हाइड केलं. हे सगळं एकत्र करून आम्ही आमचे प्रॉडक्ट जे स्ट्रॅटेजी वाईज पुढे नेले ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू. बेसिकली आमचं मॅन्युफॅक्चरिंग जे होतं ते 11 kV आणि 33 kVचे पॅनल्स होते, जे 2019पर्यंत आमचं सेल्स टार्गेट 20 करोडपर्यंत आम्ही नेलेलं होतं. आम्हाला नवीन मार्केट सर्च करायचं होतं 11 kV 33 kV मधले अदर प्रॉडक्ट्स, की जे LV पॅनल होते, CSS होते म्हणजे कॉम्पॅक्ट सबस्टेशन आणि स्किड माउंटिंग सबस्टेशन होते, जे रिन्युएबल एनर्जी वगैरे मध्ये सगळे यूज होतात. तर रिन्युएबल इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर विथ द न्यू टेक्नॉलॉजीज प्रॉडक्ट आम्ही चूज केले आणि त्या प्रॉडक्टच्या मदतीने आमचं सेल्स टार्गेट जे आहे ते 50 करोडपर्यंत आम्ही आत्ता 2024मध्ये नेलेलं आहे. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघू की ज्या कोर कॉम्पिटन्सी आहे आमच्या म्हणजे CC आणि PV व्हॅल्यू. तर CC आणि PV व्हॅल्यूंचं एक कॉम्बिनेशन बनवलं आहे आम्ही. आमचे ज्या प्लस पॉईंट्स आहेत किंवा ज्या स्ट्रेंथ आहेत त्या स्ट्रेंथ वापरून आम्ही कस्टमरला त्याचे बेनिफिट्स देतो. म्हणजे आमचं बेसिक नॉलेज जे आहे 11 kV 33 kV पॅनल डिझाईन, टाईप टेस्टिंग आणि डेव्हलपमेंट ॲट द साईट, इरिक्शन अँड कमिशनिंग इथपर्यंत आम्ही आत्ता सध्या कस्टमरला सपोर्ट करत आहोत. मला आनंद वाटतो सांगताना की मागच्या वर्षी आम्ही रिन्युएबल एनर्जीमध्ये स्किड माउंटिंग सबस्टेशन हे इंडियामध्ये नंबर 1 कंपनी होती आमची, का जी सर्वात जास्त स्किड माउंटिंग सबस्टेशन डेव्हलप करून, इरिक्शन करून, टाईप टेस्टिंग करून तिने साईटवर लावले गेले. त्याच्यात बेसिकली आम्ही गुजरात आणि तेलंगणा वगैरे आता महाराष्ट्रात पण चालू झालेत. हे आमचं आत्ता बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट आहे स्किड माउंटिंग सबस्टेशन. हे सर्व जे बेनिफिट्स आहेत ते CC आणि PV व्हॅल्यूनुसार आम्ही त्याचे इनपुट्स घेऊन आमचे इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझाईन कॅपेबिलिटीज ह्या एकत्र आणून आम्ही वाढवलं आहे. नेक्स्ट आपण बघू की हा एक प्रॉडक्ट मार्केट मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये आम्ही 3 बेसिकली प्रॉडक्ट टार्गेट केलेले आहे. एक तर LV पॅनल्स आणि कॉम्पॅक्ट सबस्टेशन आणि स्किड माउंटिंग सबस्टेशन हे 3 प्रॉडक्ट इथून पुढे आम्ही डेव्हलपमेंटमध्ये घेतलेले आहे. LV पॅनलचं ऑलरेडी आम्ही ॲज पर IEC लेटेस्ट व्हर्जन सगळं डेव्हलपमेंट संपवलेलं आहे आणि आत्ता मार्केटमध्ये आम्ही ते मॅन्युफॅक्चरिंग करून देण्यासाठी तयार आहोत. कॉम्पॅक्ट सबस्टेशनच्या अर्ध्या टेस्टिंग संपल्या आहे. डिसेंबरपर्यंत आमच्या कंप्लीट टाईप टेस्ट कंप्लीट होऊन जातील. स्किड माउंटिंग सबस्टेशनच्या ऑलरेडी सगळ्या ॲज पर IEC लेटेस्ट व्हर्जननुसार सगळ्या टाईप टेस्ट कंप्लीट करून बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट ह्या वर्षाचा तो आमचा आहे. आत्ता नियर अबाउट ह्या रिसेंट वर्षामध्ये 200 ते 300 स्किड माउंटिंग सबस्टेशन्सचं टार्गेट आहे आमच्या पुढे, की जे आम्ही ह्या फायनान्शियल इयरमध्ये कंप्लीट करणार आहोत. हे सर्व जे इनपुट्स आहेत ते TLC लर्निंगमधून आम्ही गेट केलेले आहे. न्यू प्रॉडक्ट आणि
करंट मार्केटमध्ये आम्हाला कोणत्या प्रोडक्टला जास्त चान्स आहे ते सगळं आम्ही आयडेंटिफाय करून आणि पुढे वाटचाल चालू केलेली आहे. आता इथून पुढे जे सेशन आहे ते मिस्टर सोनवणे प्रोडक्शन हेड तुम्हाला एक्सप्लेन करतील. नमस्कार, मी अरुण सोनवणे, प्रोडक्शन मॅनेजर विभा कॉर्पोरेशनमध्ये सध्या कार्यरत आहे. तर आपण बघू शकता आम्ही काही डेव्हलपमेंट केले आत्तापर्यंत, ते याच्यासाठी मेथड्स कोणते वापरले तर गोवा मेथडॉलॉजी. आपण सगळ्यांना गोवा माहीतच असेल. आपण सगळे गोव्याला कशासाठी जातो? एन्जॉय करण्यासाठी. सगळे जाऊन मस्त एन्जॉय करता. पण मी तरी स्वतः अजून गेलेलो नाही गोव्याला, पण ती जे काही गोवाची जी मेथडॉलॉजी आहे ती याच्यामध्ये मी खूप एन्जॉय करतो आहे सध्या तरी. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर गोवा, जी फॉर गोल, ओ फॉर ऑब्जेक्टिव्ह आणि ए फॉर ॲक्शन्स. तर याच्यामध्ये जे काही गोल दिलेले आहेत तर त्या गोलसाठी आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह सेट केले आम्ही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही ॲक्शन्स तयार केल्या आहे आणि ॲक्शन्स तयार झाल्यानंतर ह्या ॲक्शन्सचं रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला तरी दिलेली गेली पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्यासाठी डिपार्टमेंटल ॲक्टिव्हिटीज ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी ह्या डिफाईन केल्या आहे. पण एक नुसतंच आपण रिस्पॉन्सिबिलिटी देऊन ते कंप्लीट होणार नाही, तर ते वेळेत कंप्लीट करायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही टार्गेट पण सेट केलेलं आहे. तर प्रत्येकाने आपापले टार्गेट घेऊन आणि ते त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे. आता आपण म्हणत असाल की हे सगळं तुम्ही केलं आहे, पण याचा आउटपुट तुम्हाला काय आहे, याचा रिझल्ट तुम्हाला काय मिळालेला आहे? तर पुढचं रिझल्ट आहे तो आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. तर हे जे काही न्यू प्रॉडक्ट्स आमची डेव्हलप केले आम्ही, याच्यामध्ये कॉम्पॅक्ट सबस्टेशन आहे, दुसरा स्किड माउंटेड सबस्टेशन आहे आणि तिसरा आहे LV प्रॉडक्ट. आता हे जे काही तिन्ही प्रॉडक्ट आहेत, या तिन्ही प्रॉडक्टच्या आमच्या सेल ग्रोथमध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि दुसरं, आता हे सगळं झाल्यानंतर आपण सगळे विचार करत असाल की तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टी केल्या, पण तुम्ही नेमकी तुमची सध्याची लेवल कुठं आहे? आता तुम्ही आहे तिथेच आहात की अजून कुठपर्यंत पोहोचला आहे, कुठं वरती गेला आहे का आहे त्या जागेवरच थांबलेला आहे? म्हणून पुढच्या स्लाईडमध्ये आम्ही दाखवतोय आमचा सेल ग्रोथ काय झालेला आहे. तर तुम्ही बघितलं तर 2019-20 आमचं सेल्स झालेला होता 22 करोडचा. तो 2020-21ला 20 करोड. कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की 2020-21 मध्ये कोविड असल्या कारणाने सगळ्यांना सेटबॅक मिळाला होता. पण 2021 नंतर जरा बघितलं तर आमचा सेल ग्रोथ हा जवळजवळ 25 ते 30% रेज झालेला दिसतोय, जो आत्ता 2023 आणि 2024 मध्ये 38 करोड आमचा झालेला आहे. आता तो सेल ग्रोथ आमचं ह्या वर्षी जे टार्गेट आहे तर ते 50 करोडचं आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर आमची जी काही विभा कॉर्पोरेशनची जी पूर्ण टीम आहे, आम्ही जे टार्गेट ठेवलेले, जे आमचं व्हिजन आहे की आम्ही 2030 पर्यंत आमचं जे काही टार्गेट असेल सेलचं ते 100 करोड आम्ही नक्कीच क्रॉस करू. थँक्यू. आणि थँक्यू फॉर TLC ज्यांनी हा आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते देता आलं. तर थँक्यू फॉर ऑडियन्स ऑल्सो की तुम्ही ते व्यवस्थित ऐकलं, तुम्हाला ते कळालं असेल आणि तुम्ही रिस्पॉन्स केला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं थँक्यू. थँक्यू. वा विभा टीम. गोव्याला जाऊन एन्जॉय कसा करायचा हे त्यांनी आपल्याला कशा पद्धतीने सांगितलं विभा टीमने. तर आत्ताच आपण विभा कॉर्पोरेशनच्या प्रेझेंटेशनमध्ये ग्रोथ थ्रू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कसे करतात हे आपण बघितले. तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. लो ग्रोथचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि आपण ते कसे शोधून काढलेत? हॅलो. जसं की मी तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवलं होतं, लो ग्रोथचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते बिझनेसमध्ये जो आपला प्रॉफिटेबिलिटी आहे ती वाढत नाही, कमी होते. त्याच्यामुळं आपल्या ओव्हरऑल ऑपरेशन्सवर इफेक्ट येतात. आणि दुसरं म्हणजे आपल्या कंपनीमधल्या ज्या कर्मचारी आहेत त्यांचं मनोबल ढासळतं आणि त्यांचा कामामधला उत्साह राहत नाही. हे आमचे जे काय साईड इफेक्ट्स आहेत आणि हे साईड इफेक्ट्स आम्हाला स्वतः फेस झालेले आहेत आमच्या कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये आणि त्यातून आम्ही हे फाइंड आउट केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी ते साईड इफेक्ट्सवर ओव्हरकम करण्यासाठी आम्ही प्रिकॉशन्स पण घेतोय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. गोवा मेथडॉलॉजी वापरताना 15 करोडचा सेल्स ग्रोथ टार्गेट घेतल्यावर काय चॅलेंजेस आलेत आणि त्यावर काय ॲक्शन घेतलं तुम्ही? सर, आपण आता स्लाइड्समध्ये बघितलं होतं प्रॉडक्ट मॅट्रिक्स. तर त्याच्यामध्ये जे काही प्रॉडक्ट मॅट्रिक्स त्याच्यामध्ये आम्ही प्रॉडक्ट वाईज सेगमेंटेशन केलं आणि त्याच्यानुसार त्याचं जे काही बेस होता तर हे विंड सेक्टर, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर आपण रेग्युलर जे आपण इंडस्ट्रीयलमध्ये देतो त्याच्यानुसार प्रॉडक्ट डिफाईन करून आणि त्याच्यानुसार मग मार्केट आम्ही डिसाईड केलं आणि टार्गेट सेट केलेत. थँक्यू व्हेरी मच. एकदा टाळ्या उजवता विभा.